आजपासून फक्त घरात भांडणं कमी करा, लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल. दुसरी गोष्ट आनंद गेला. सरपंच ध्यानात ठेवा, ते सरपंच सभापती सगळे या गावचे. ग्रामपंचायती शेजारी सरपंचांना 4 महिन्यात 3 खोल्या काढाव्या लागतील, अशा सरळ हॉलमध्ये लोकांसाठी. एक खोली प्रत्येक गावच्या सरपंचाला. मोबाईल वापरून येडे झालेल्यांसाठी एक काढावं लागेल. गावात येडेवाणी करायला लागला का त्या खोलीत नेऊन घालायचं. पुढे मग हॅलो 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 हॅलो. खरं आहे का खोटं आहे? हातापा निम कीर्तन झालं नाही. 7-8 जण बाजूला जाऊन बोलून आली. हे खोले तर अशी विचित्र असतात. बाबाला वर नादी लावतात दोन धोत्रात मोबाईल ठेवतात. बाबावर रामायण सांगतो ना, खाली बुंग बुंग ऐकतोय का. आपल्याला वाटतंय धार्मिक आहे. काय धार्मिक? अजून 5 वर्ष लागणार नाही, 2-4 महिन्यात ही गंमत करावं लागेल. खरं आहे का खोटं आहे? बोला. आता जर डॉक्टरांना नाही तर दीपक थोरातांनी आणि यातले निमे जर चेक केले ना, 20 येडे निघतील याच्यात. त्या खांबापाशी येडे लगेच तर साप उचला ते, जाऊ द्या खोली नाही. येडे आणि कशी माहिती का, ते कशी येडे निघतील माहिती का. एनो 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 एनो. खरं आहे का खोटं बोला. दुसरी खोली, ही पहिली खोली झाली. या खोलीत कोण कोण आहे? सगळे हॅलो, हाके हॅलो त्या खोलीत. दुसरी एक खोली काढावं लागेल. त्या खोलीत एक इंजेक्शन आणायचं मशीनला जोडून, आणि त्या मशीनमध्ये आनंदाचं इंजेक्शन मारायचं. लोकांना आनंदच राहिला नाही. आनंद नाही. मग सकाळी म्हातारा चहा झाला का टुचून आणायचा. मग दिवसभर मग म्हातारी टुचून आणायची. दोघांचं इंजेक्शन उतारलं का. खरं का खोटं बोला. आनंद राहिला नाही. हो, आनंद राहिला नाही. दुसरी खोली. आणि तिसऱ्या खोलीत एक मशीन ठेवायचं, आणि सकाळी माणूस घालायचा आणि 10 मिनिटं आत ठेवायचा, आणि तो हसून आणायचा. हसूच राहिलं नाही जगा. आता माझ्यासमोर बसलेली माणसं कबूल व्हा, 6 महिन्यातून आज हसलेत तुम्ही. हसत नाही लोक. दरिद्री लोक झाली, दरिद्री. पहा, एक तरी आनंदी आहे का माझ्या पुढे बसलेत. पहा, जसं काही मला कावळा शिवायचं म्हणजे मोकळे आहे. आनंदच राहिला रे मला लोक. आणि याचं कारण आहे, भजन कमी झालं का आनंद कमी झालाच. पहिली गोष्ट समाधान गेलं. कचकच गेली आली का समाधान गेलं, आणि कचकच आली का समाधान गेलं, आणि कचकच गेली का समाधान आलं. आणि दुसरी गोष्ट आनंद गेला. पाया पडतो तुमच्या या माणसानं जीवनात आनंद कमावला. नाही आनंद राहायचं किती, कष्ट करा ना. काय बापट पेड नाही का पोका. 48% उजूर तो मेडिकलला ॲडमिशन मागवतोय. म्हणजे तुझ्या बापाला तरी भ्यायचं आहे का. 58% मेडिकलला. एक बाप भेटला मला, त्याला 58%. मला आपलं पोरगं मेडिकलला घालायचं आहे. मी म्हणलं ते आर्टला घालून दे, कशाला येड्यावणी करतो. ते 58वाला घेऊन करायचं का, कॉलेज बिघडल. हे तर येडच आहे तुम्हाला. पण माझी तीव्र इच्छा आहे. कोठ्यातून घातलं त्यानं. 32 लाख रुपयाला डॉक्टर घातलं. ते 32 लाख रुपये भरले आणि कशाला घातलं, मेडिकलला. त्याला मार्क किती होते, 58. त्यानं किती मोठं हॉस्पिटल टाकलं. जिवंत माणूस त्या दवाखान्यातून येईन का. आज काय झालंय महाराज, माना नाही तर नका मानू. तुमचं काही म्हणणं असेल, अजून विद्वान माणसांना समाजामध्ये किमती आहेत. कुणी काही जरी बरळत असलं तर त्याला किंमत नाही. विद्वान वकिलाला, विद्वान डॉक्टरला गिराईक आहेच. क्वालिटी आहे, जिथं क्वालिटी आहे तिथे गिराईक आहे. तुमची क्वालिटी ढासळली, तुम्हाला कोण गिराईक आहे. आज बसलेल्या सगळ्या माणसांनी आनंद गमावून टाकला.
आज कुणाला घरात आनंद राहिला नाही, कुणाला समाधान राहिलं नाही. आणि समाधान जर या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे बोला. मी म्हणतो काहीच कमवू नको, समाधान कमवा. तरुण पोरं समाधान कमवा, गारीगार विका, कुल्फी विका, पाव विका, कष्ट करा, रात्रंदिवस कष्ट करा, पैसा मिळेलो, पैसा मिळेलो, पाव विका ना, गारीगार विका ना, कुल्फी विका ना. अरे कटेवरचा बाप तुम्हाला कधीच उपाशी ठेवणार नाही. पण तुम्ही कामच करायचं नाही म्हणले कसं जमेले? कसं कपाशिवंत तुरीवर संसार होतो का? कपाशिवंत तुरीवर संसार होतो का? शेतीवर कुणी श्रीमंत होतो का? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी 1.5 वर्ष लॉकडाऊनमध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही, हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, रुपडे मिळाला नाही. हसण्यावरही नेऊ नका, या बोलायच्या गोष्टीतल्या. आज आपल्या पोरांना सवय लागल्यात महाराज फुकाट खाऊन बोंबलं हिंडायचं. त्याचे हे परिणाम आहेत. कामच करायचं नाही, मार्क पाडायचं नाही, पोलीसपदी जायला व्यायाम करायचा नाही, तब्येत कमवायची नाही. एखाद्या पोरीचा फोटो इंस्टाग्रामला ठेवायचा, तिच्या भावानं हाणला म्हणजे टेन्शन घ्यायचं, लगेच 90 हाणायची. 90 हाणली, पैसे कमी पडले का वापस शिकायची. धंदाच झालाय. आणि पैसे कमी पडले का बापाची इकायची. बापाची इकली का भिकारी व्हायचं. 10-5 नालायकांनी त्याला डोक्यावर घ्यायचं, तूच खराय, तूच खराय. आखी इकायची, फाशी घ्यायची, मारायचं. 500 मोकळे. आणि जवळ फाशीतोय तेव्हा नाही लोकांनी म्हणायचं देव माणूस प्या. लोक वापरून घेणार आहे तुम्हाला. लोकांना काय घेणं आहे तुमचं? लोकांना काय घेणं? या समाजाला तुमचं काहीच घेणं नाही. तुमच्या अंगात जेवढी ताकद असेल तेवढी चांगलं वागायला वापरा. काय लोकांना तुमचं घेणं आहे? काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. तुम्हाला एक वाक्य आहे का ना, ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला. हा माणूस जर नालायकांमध्ये बसला असता तर आज ही स्थिती असती का मला सांगा. तुम्ही बोला ना, बोला तुम्ही. हा पोरगा शेतमजुरी करणारा, काळ्या आईची सेवा करणारा मुलगा, काळ्या आईच्या सेवा करणारा मुलगा, फाटक्या लुगड्यातल्या आईच्या फुटी जन्माला आलेला मुलगा, गरीब घराण्यातला मुलगा एवढा मोठा होतो. हा जर गावात राहिला असता आणि नालायकात बसला असता, लयत लय एकदा ग्रामपंचायत सदस्य झाला असता. किती वेळा? एकदा. पण ती बापाची एकूण झाला असता. कष्ट वाया जातात, कष्ट वाया जातात. आज तुम्ही अभ्यास करा. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे, हे कधीच वाक्य याच्यातले खोटे नाही. अजून कष्टच करा ना तुम्ही. परत तेच वाक्य आहे का? समाधान मिळवा, मिळवा ना समाधान. आणि तुम्हाला मिळेल हो, पण तुम्ही कसंही वागायला लागले तर कसं समाधान मिळेल? आज आमच्या माझ्या तुमच्या घरातून आनंद निघून गेला. गमावला रे आनंद, तुम्ही गमावला. हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत, आनंद गेला. 10% लोक शेअर मार्केटमध्ये भिकारी झाले. इथं 4 जण शेअर मार्केटमध्ये पैसे गेलेले माझ्या समोर बसले. नावा सगट उभे करीन, नावा सगट. तुमच्या बापानं पाहिलं होतं का नालायक हो 2 रुपयाला 36 रुपये? खरं आहे का खोटं आहे बोला? जमिनी जातीन. मी 31 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोंबलत होतो मजूर गाडी येईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याच्याने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेऊन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवायला गेली, वेळ आली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहे. मी बोंबलत होतो तुम्हाला कमी बुद्धीचे माणसं गावकारभारी होती, झाले हो. आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जातीन, गेल्या. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. आखी दुनिया मला येडा म्हणत होती. मी येडा आहे पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. खरं आहे का खोटं आहे बोला? आणि आता सांगून टाकतो तुम्हाला या बालिकेच्या, आता ह्या मुलीच्या वाढदिवसाला इंदुरीकरचं कीर्तन ठुलंय म्हणलं तिला 100 वर्ष ब्याव नाही. आणि आताही पुरीच्या वाढदिवसाला सांगून टाकतो मोबाईल बंद करे. 5 वर्षात 5 गोष्टी घडणार. बंद कर दे मोबाईल. 1, 5 वर्षाने जमीन राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे?
संपली जमीन. तुमच्या गावात एकाही माणसाला वाहिलं नाही गेलो 30 एकर जमीन नाही. जमीनच कुठे. घर एकत्र राहत नाहीत. कौलाच्या घरात कोणी राहत नाही. स्लॅब. कौलाच्या घरात राहणाऱ्या नवरदेवाला लोक मुलगी सुद्धा देत नाहीत. काही लोकांना पोराचं लगीन करायचं म्हणून स्लॅब टाकायची पाळी आली. इथं 6 जणांनी टाकला स्लॅब आणि लगीन मोडलं. स्लॅबही वाळला. आणि कौलाच्या घरात पोरगीची बाप द्यायला तयार आहे. त्याचं काही नाही. ही नको बाई माया गुड्डीला बंगला पाहिजे. बंगला तू कशाला आलती ग? कशाला आलती तू? तुला आठवतं का? तू नवरी झाली तर बैलगाडीत आलती. बैल बसला घाटात 2 वेळा. सगळे घर वाहिले निघाला. सगळ्या लोकांना स्लॅबचं घर लागतंय. सायकल कोणी वापरत नाही. मोटरसायकल कोणी वापरत नाही. 4 चाकी. बंगला गाडी एवढीच जागवीन आपल्याला जमीन नाही. खरंय का खोटं आहे बोला? 5 वर्षांनी डोंगर राहणार नाही. डोंगर संपले. कवाय जा खटखट खटखट खट खुटखुट 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 खुट खटखट खटखट खटखट. आमुषा नाही पौर्णिमा नाही. खडखड खडखड खड खुटखुट खुटखुट. लगेच तो एक खेकडा. खरंय का खोटं आहे बोला? जमीन नाही. डोंगर नाही. बायको तर कधीच नाही. तो विषय सोडा. नोकरी नाही. नोकरी अशी जर जिद्दी असली रात्रंदिवस कष्ट करणारे असले तरच. नाही तर नोकरी नाही. नोकरी काय 20 लाख भरा 3000 पगार घ्या. काय नोकरी करा? अशी 6 जण इथे नोकरी करणारी. पगारात भागत आहे तुमच्या. करता कशाला? इथं 11ला बाई कामाला येते. 5ला जाते. 5 वर्ष झाली बाटलीतलं पाणी पिती 4चं. असं जगलं पाहिजे. शिवाय गाडी आणाय जाती दारात. बाई ये थांब उभा राय येते. हो 5 वाजले बंद. 2च खुर्पी आणायची. उद्या पाहू. मालक म्हणला हात उचलाय बाई तू पाणी तू. हो आत्ता शिकता 4 द्यावा लागतोय. अजून 2 वर्षानं शेतकऱ्याला मजुरावाला वावरात कपाशीच्या वावरात गॅसची टाकी न्यायची आणि गरम भजे काढू द्यायचे. बाई बटाट्याचे 2 घे, कांद्याचे 2 घे, पण तेवढा 1.5 किलो कापूस येच. शेतकऱ्याच्या घरात काम करायला कोणी राहिलं नाही. बाप झाला कार्यकर्ता, पोऱ्या झाला युवक कार्यकर्ता, आणि बायको झाली बचत गटाचा अध्यक्ष. अख्या वावरात गावात. आणि बाप नुसता बांधावर. काय गवत आहे मग येळा घे का कवर लग्न मोडीतो लोकांच्या गावात. त्याचं बिनमिशीचं शिंगरू. शेतीला नियोजन नाही. या गवताला उपाय काय? बाप विचारतो त्याला. ती पोरगं म्हणतो विकल्याशिवाय पर्याय. महिला संघटन कौशल्य भाषण करते. संपलं. धंदा राहणार नाही. 10 वर्षापूर्वी समृद्धीच्या अगोदर तुमच्या गावात यायला काही ठिकाणी लोक घाबरत होती. आता तुमच्याकडे समृद्धी सोडून यायला 3 किलोमीटरमध्ये 3 पंप, 6 धाबे, 9 बार आणि 113 टपऱ्या आहेत. मी थांबून राहतो मोजून या. म्हणजे 5 वर्षाने धंदा राहणार नाही. 5 वर्षाने एकच माणूस जगणार. रात्रंदिवस कष्ट करणारा, निर्व्यसनी राहणारा, आई वडिलांची सेवा करणारा आणि काळ्या आईची सेवा करणारा. तो कधीच उपाशी मारणार नाही. तुमचं काय मत आहे? पण जो पाटील म्हणून जगल त्याचा कार्यक्रम झाला. मग आनंद का गेला? इथे आपण आपल्याला 2च शब्द शिकायचे अख्ख्या कीर्तनात. समाधान आणि आनंद. समाधान का गेलं? कचकच घरात आली. आणि आनंद का गेला? ऐका दादा वर ऐका दादा ऐका दादा वर ऐका दादा ऐका दादा
एखाद्या माणसाला जर साप चावला तो माणूस मरेल. पण एखाद्या माणसाला जर मी नावाच्या सापाने विळखा मारला तर तो मरणार तर नाहीच, मरेल पण त्याचा विळखा सुटणार नाही. आणि आज सगळे बसल्या माणसांचा आनंद गेला, कारण त्याला मी नावाच्या सापाने विळखा मारलाय. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं रे तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. कोणी सांगितलं तुला तू कीर्तनकार आहे? कोणी सांगितलं तुला तू भागवतकार आहे? कोणी सांगितलं तुला तू रामायणकार आहे? तुझा तू म्हणतोय रामायणकार आहे. तुला देवाने गडी ठेवलंय, त्याच्या नावाचा प्रचार कर. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. अख्ख्या गावात याडा माणूस एवढाच आहे. कोणी सांगितलं तुला तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केलाय गावाने 13 लाखाला. तो कधी सप्त्याला 100 दिले नाही आलाय का? कोण आहे तू? माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्याला काय, तो गडी आहे. माझा पाय लागला, तुझा पाय तसाच आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच 20 गुंठे इकून आला, इकडं काय धूर काढायचं मी. आणि आज सगळ्या माणसांना मी नावाच्या सापाने विळखा मारला. वाटुळं झालं तुमचं. काय मत आहे बोला? मी नावाच्या सापाने विळखा मार. आता नुसतं एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा टाळ, तुम्ही कीर्तन गेलं उडत मरा काठी. तुम्ही मेले तरी भजन येणार नाही तुम्हाला. आता उलट ऐका, मी नावाचा साप चावला आणि साधकाला विळखा मारला का आनंद गेला. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का बोला? दुसरं वाक्य आहे, विंचू आहे विंचू, विंचू 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 एवढाच गडी आहे, पण चालण्यात इतका फुगीर आहे, कधी खाली पाहून चालत नाही. विंचू येतो, पण तोच विंचू जर एखाद्याला चावला तर मान वर करीत नाही, खाली टाकतो. नांगी वर करून चालत नाही तो, त्याला लाज वाटते मी चावलंय. आता उत्तर ऐका, एखाद्या माणसाला जर अहंकार नावाचा विंचू चावला तर तो एकटा मरत नाही, पण खानदान घेऊन मेल्याशिवाय राहत नाही. एकटा मरत नाही तो खानदान. अहंकार झाला का कार्यक्रम संपला. तुमचं काय मत आहे? आणि ह्या 2 गोष्टीमुळे तुमच्या जीवनातला आनंद गेलाय, माझ्या जीवनातला आनंद गेलाय. काय कमवलं काय आपण? गाड्या, बंगले. महिला म्हणलं, ज्या माणसाचा मुलं चांगली आहेत, आज दीपक थोरात मोठा नाही आहे, त्याला दूध पाजणारी आई मोठी आहे, त्याला गरिबीमध्ये सांभाळ करणारा बाप मोठा आहे. आज काळ्या आईच्या महाराज, तुम्ही सर्व्हिसवाल्यांचा जर अभ्यास केला सभापती साहेब, तर भांडे घासणारीचा मुलगा शी आहे, मेंढ्या वळणारचा पोरगा पिया आहे. बाप मेंढ्यावरते, पोरगा पिया आहे. आई काळ्या आईची सेवा करते, मुलगा सी आहे. कशामुळे माहिती का? कष्ट करून. पोरं वाया घालून कोणाला जमलं नाही. महिला मंडळी, ह्या 4-5 वर्षात असा प्रॉब्लेम झाला, तुम्हाला अहंकार झालाय. अहंकार, मीच घर चालवते, माझ्यामुळं सगळं जिवंत आहे, माझ्यामुळं त्यांना भाकरी मिळतात, आणि त्याच्यापायी तुम्ही घरांचं वाटोळं करून टाकलं. मला पाया पडून सांगतो महिला मंडळ, तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, ह्या मताचा मी नाही. तुम्ही पडू शकत नाही हे मला माहिती आहे, आणि त्याची अपेक्षा नाही तुम्ही पडावा. त्याची अपेक्षा आहे फक्त तुम्ही माझ्या घरात राहा. त्याला काहीच अपेक्षा राहिल्या नाही, शिल्लक संपल्या त्याच्या अपेक्षा. त्याला जो पश्चाताप व्हायचा तो झाला. यातले निम्मे लोक कीर्तन संपल्यावर घरी जाण्याच्या मूडमध्ये नाही, इतके टेन्शन मध्ये. आणि बायकांनी काही झालं का एकच ठरवलंय सध्या, मला राहायचं नाही. कोणच्याही घरात गेलं का तोच तमाशा, माझी कॅपॅसिटी संपली, मला राहायचं नाही, माझं मला मोकळं करा, आणि पोरं तुम्हाला घ्या. आता पोरं घेऊन आम्ही का डोंबाराचा खेळ काढू? काय करायचं काय? काय राहिलं नाही.
तुम्ही नवऱ्याच्या पाया पडा, या मताचं मी नाही आहे. पण पोरांना भीती तर दाखवा. मुलगी शाळेतून उशिरा आली तर आई भीती दाखवा ना. तुझ्या बापाला कळलं तर थोबाड फोडेन. भीती तर दाखवा, पोराला भीती दाखवा. आणि आज बापांची भीती राहिली नाही म्हणून पोरं वाया गेली. तुमचं काय मत आहे? आज सगळ्या पोरांनी हा आदर्श घेतला पाहिजे. काय कमवलं तुम्ही आयुष्यात? हसायच्या गोष्टी नाही. इंदुरीकर बोलतो, लोकांना राग येतो. काही लोक म्हणतात इंदुरीकरची तारीख नको का? तो काहीही बोलतो, काही बोल. मी याला वेळ आहे? मी काय कवठाला आंबा म्हणतोय का? माझी तारीख का नको? मी झोंबतो का म्हणून खरं बोलतो ना. काही लोक म्हणतो इंदुरीकरचं नको ते, काही बोलतो. याला वेळ आहे का? 31 वर्ष मी खेकडत येत होतो का? हे केस कमी आहेत अंगाची, एवढी गावं पाहिली. माझ्या इतक्या तर फिरला नाही कोणी. माझ्या इतक्यानं कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही कोणाला. पण आमची वाक्य कालही खरे, आजही खरे, उद्या खरे. काय म्हणणं तुमचं? आज वाटुळं झालं. कारण 40% शाळेतले पोरं मोबाईलमधली रमी खेळून गेले. 10% लोक शेअर मार्केटने गेले. तुम्हाला पटणार नाही महाराज इंदुरीकरचं वाक्य. लोकांना राग येतोय. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहेत. 100 पोरांमध्ये 93 पोरं व्यसनी आहे. महाराज संपली माणसं जीवनात. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. हो मुलगा गेला. काय कमवलं तुम्ही मला सांगा. गाडी, बंगला, धाबा, बार, JCB, पंप, आग लाव. 60% लोक पितृसुखापासून दूर आहेत. 60% लोक आयुष्यात पितृसुख नाही पाहू शकले. काय मजा आहे तुमच्या जगण्यात मला सांगा. 500-200 तोळे सोनं आहे म्हणजे तू श्रीमंत आहे. 1-2 कोटीच्या पावत्या आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. 50-50 एकर जमीन आहे, 2 पंप आहे, 3 धाबे आहेत, 2 JCB आहेत म्हणजे तू श्रीमंत आहे. अरे जन्मदात्या बापाला मुलाला खांदा द्यावा लागला. दिला हो महाराज, खांदा बापाने दिला. काय कमावलं बसलेले माणसं तुम्ही मला सांगा. आज 9वार साडीतली आई जर मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडत असेल तर आईनं काय कमवलं मला सांगा. संपलं सगळं जग. आई जर मुलाच्या अंत्यविधीला जाते तर कमावलं काय? आणि हे चित्र आज समाजामध्ये झालंय का नाही बोला. काय कमवलं? महिला मंडळ ह्या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्याची गुजीरवाडी पोरं त्या प्रेताजवळ उड्या आणतात. तो उड्या आणतात. काय माहीत त्यांना माझा बाप गेलाय, काय माहीत त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहीत त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात का? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं सांग. आणि प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटवला माझा बाप, आई पेटवला, पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय, तुझा बाबा मेलाय. ते शाळेतलं पोरग घरी येत आईचा पदर धरून आईला सांगता, आई खोटं बोलली, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या दाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दाव्याला आहेत. आणि याला 3च कारण आहे, दारू,
जुगार, मोबाईलचा गैरवापर आणि आईबापाने केलेले लाड. 11वीच्या पोराला 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल. पोरगा 11वीला आहे पण 1.5 लाखाची गाडी, 50,000चा मोबाईल. रोज हलक्या हाती 200 रुपयाचा बॅलन्स. मी मोबाईल वापरत नाही, मी. आपली परिस्थिती नाही. अख्ख्या गायक वादक महाराजांमध्ये मी महाराष्ट्रातला गरीब बॉय आहे. मी मोबाईल वापरत नाही. मोबाईल हा माझा विषय नाही. मी मोबाईल वापरत नाही. आपला जगाचा काही संबंध नाही. मला कोण मिळालं तपास नाही, कोण आलं तपास नाही, कोणाशी काही घेणं नाही. 3 कीर्तनं दिवसभर करायचे, गाडीत झोप काढायची, जेवढं वाचन होईल तेवढं करायचं. वाचलं जर नाही तर तुम्हाला एवढं खोल सांगू शकत नाही. तासभर तर पुस्तक उचकलंच पाहिजे. ती काय बापाची पेन नाही का, त्या गप्पा नाहीत. मला मित्र नाही, एकही मित्र नाही आपल्याला. जो भेटल तो मित्र. आता ह्या गावात एवढे भेटले, एवढे मित्र. पुन्हा आले हेच मित्र. ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला, आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. नवरा बायकोचं भांडण जर होत असेल, नवरा बायकोला जर मारत असेल, तर कुणालाच माहीत नाही, मित्राला माहिती आहे. मित्रानं त्याला बोलून घेतलं पाहिजे. इकडे घटस्फोट घे, नेऊन घाल, तिच्या बापाला बोलव, थोडासा समजोता करून घे. पण उद्या जर लोकांच्या लेकराला एखादा फटका बसला आणि ती पोरगी जर मेली, एक तर ती अगोदरच कमकुवत झाली, जर मेली तर तुझी खानदान बसेल. हा सल्ला मित्रानं दिला पाहिजे.